की आज थोडेसे सामने टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून थोडं उशीर झाला, पण उद्या मात्र वेळेवर अतिशय असेल. 7 वाजता पहिला चेंडू असेल. यावेळी सुजितच्या बॅटमधनं हा एक लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये एकेरी धावेसाठी एक फटका आला. एका धावसंख्येवर सुजितने सुद्धा आपलं खातं खोलले. संघाला पोहोचवले बिनबाद 2 या धावसंख्येवर. दीपेश भोईर हा गोलंदाज आहे. दीपेश एक उंचपुरा असा खेळाडू आहे. दाते 12 पॉईंट रनअप बॅटून ओव्हर द विकेटने मारा करतोय. एक अतिशय दर्जेदार गोलंदाज म्हणून वाकरण बी कडनं खेळताना अनेक सामने आपण पाहिले. या दीपेशच्या खेळाचा खेळ अतिशय महत्वाचा. दीपेश हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर झोनमध्ये खेळायचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं. यावेळी जिथे एक धाव नव्हती तिथे मात्र एक धाव यावेळी मिळाली. थोडंसं लेझी क्रिकेट यावेळी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांकडून. एक धाव मिळाली सचिनला, एक धाव मिळाली उमरोळी टीमला. एका धावसंख्येत सचिन पोहोचला 2 वर आणि संघाला पोहोचवले बिनबाद 3 अशी धावसंख्या धावपटलावर. शांत आणि संयमी असे खेळ यावेळी उमरोळीच्या टीमकडे पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली या टीमनं. पुन्हा सज्ज होतो गोलंदाज दीपेश. दीपेश हा चेंडू यावेळी फटका पसला आणि मात्र एक विकेट यावेळी ब्रेक थ्रू मिळवलाय वाकरण बी टीमच्या गोलंदाज दीपेश भोईरनं. पहिला आग्रा उमरोळी टीमला, पहिली सफलता वाकरण बी टीमला. डीजे मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्याचा. पाटील या गावातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावानं आज खऱ्या अर्थानं या गावाला हिवा वाटावं असं नाव म्हणजे मच्छिंद्रदादा पाटील साहेब यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहत असतात. क्रिकेट खेळाडूंना की व्यासपीठ कसं असावं हे त्यांच्याकडनं शिकावं, दर्जेदार आयोजन कसं असावं. नवीन फलंदाज पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आला प्रतीक माळी आणि आम्हाला क्रिकेटचं एक आकर्षण पाहायला मिळालं. पाऊंच्या डोक्यावरनं चेंडू झाला सीमारेषा पार. चौकार. डीजे प्रतीकच्या बॅटमधून पहिला चौकार या इनिंग मधला. 4 धावसंख्येने प्रतीक माळी यांना आपलं खातं खोलले आणि संघाला पोहोचवले 1-7 या धावसंख्येवर. या षटकामधला हा शेवट चेंडू पुन्हा खेळला स्टेट ड्राईव्हच्या रिझर्व्हमध्ये आणि मात्र अतिशय चित्राच्या छापल्याप्रमाणे ही रन काढली. अशा रीतीने पहिलं P1चं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उमरोळी टीम पोहोचतोय 1-8 या धावसंख्येवर. शांत आणि सावध असं खेळ मैदानाच्या आतमध्ये उमरोळी टीम कडनं पाहायला मिळतोय. पहिल्याच सरावाचा सामना आज खऱ्या अर्थाने थोडा टेक्निकल इश्यू होता, त्या कारणाने थोडासा सामन्याला उशीर झाला. मात्र उद्या सामने अतिशय वेळेवर 7 वाजता पहिला चेंडू या स्पर्धेमध्ये पडला जाईल. कारण आपण नेहमी पाहत असतो ही स्पर्धा तोंड्याच्या मैदानात ज्या ज्या वेळी होत असतं त्यावेळी शिस्त ही अतिशय महत्वाची असते. मग स्पर्धा डे असू द्या अथवा स्पर्धा रजनी असू द्या. 8 धावा पहिल्या षटकाची समाप्ती नंतर गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन येथे गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज सोमनाथ गायकर. पहिला चेंडू सोमनाथचा. प्रत्येकसाठी एक कलात्मक कट केला फक्त चेंडूला. क्रिकेटमध्ये कशा प्रकारे खेळायचं, सेन्सिबल क्रिकेट कसं असावं हे प्रत्येककडनं पाहायला मिळालं. चेंडूला मिळाल्या 4 धावा. डीजे थँक्यू. 4 धावसंख्येने संघ पोहोचतो 1-12. अतिशय तंत्र या फटक्यामध्ये पाहायला मिळाला प्रतीक माळी याच्याकडनं. पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू होता, कमबॅक केलं. मानसिक दडपण होतं कारण पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर एक मानसिक दडपण, ते दडपण क्रिएट केलं या गोलंदाजानं. चेंडू गेला मी धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ते मात्र 1-12 अशी धावसंख्या सज्ज होते. गोलंदाज सोमनाथ. सोमनाथचा हा चेंडू फाईनच्या डोक्यावर खेळला. या इनिंग मधला पहिला एक दर्जेदार आत्मविश्वास वाढवणारा षटकार. प्रतीक ब्रँडेड
10 धावसंख्येने संघ पोहोचतो 18 वर. आता मात्र आक्रमक पवित्र यावेळी पुन्हा एकदा तंत्र पाहायला मिळाला. षटकाराला पुन्हा एकदा कलात्मक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज प्रतीक माळी याने केला, मात्र या प्रयत्नामुळे त्याला अपयश. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ते मात्र 1-18 अशी धावसंख्या सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ गायकर आतापर्यंत 4 चेंडू फेकतो, 10 धावा खर्च करतोय. हा चेंडू हेलिकॉप्टर त्यांचा प्रयत्न केला. कावळू कॉर्नर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. एकच धाव मिळेल. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 1-19 वर. हे षटक आहे, ज्या षटकामध्ये 30 यार्ड सारखं निर्बंध. त्या षटकामधला हा शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज सोमनाथ गायकर हा फेकतो. समोर असणारा सलामीचा फलंदाज सचिन मडवी हा सामना करेल सोमनाथचा. हा शॉटडाऊन पूल होता. यावेळी सुद्धा सक्सेस पाहायला मिळाला. चिमणे बोलवतोय फायनलच्या डोक्यावरनं. आणखी एक दर्जेदार 1 बाउन्स चौकार. डीजे सपोर्ट स्पर्धेला मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. सुमधुर गीत खऱ्या अर्थानं मच्छिंद्रदादा पाटील हे नाव आज क्रिकेट जगतावर एक मोठा खूप स्वप्न उराशी बाळगलेत. 27 बाईकची स्पर्धा भरण्याचे स्वप्न त्यांच्या मनामध्ये आहे. काही दिवसामध्ये आणि काही काळामध्ये ते स्वप्नही पूर्ण होईल. तत्पूर्वी 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उमरोळी संघ पोहोचतो 1-23. गोलंदाजीमध्ये होते बदल. येतो नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे 30 षटक घेऊन बिपिन पाटील हा येतो गोलंदाज. समोर असणारा फलंदाज 1 डाऊनचा प्रतीक माळी. एक आक्रमक खेळ प्रतीककडनं पाहायला मिळाला. बिपिनचा हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर त्यांचा प्रयत्न केला. चेंडू ट्रायबॉल झाला. थोडंसं फलंदाज क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पुन्हा एकदा आणखी खराब क्षेत्ररक्षण, मात्र 2च धावा चेंडू आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतो 1-25 वर. 1-25 चांगली सुरुवात. प्रतीक माळी मैदानाच्या आतमध्ये आला आणि मात्र एक आक्रमक असा खेळ याचा बॅटमधून पाहायला मिळाला. अशा रीतीनं धावसंख्या धावपटल्यावर आतापर्यंत पाहायला मिळत. ते मात्र 1-25 सज्ज होतो बिपिन. हा चेंडू पुन्हा एकदा उंच फटका पाहायला मिळाला. कदाचित झेल असेल. झेलच्या खाली 2 क्षेत्ररक्षक आले, मात्र चूक झाली नाही आणि मात्र आणखी एक सफलता यावेळी मिळवतोय वाकरण बी टीम. आणखी एक हादरा मिळालाय उमरोळी टीमला. डीजे बाप्पांचं हे गीत आपण ऐकलं. अतिशय सुमधुर. 2 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या धावपटल्यावर 25. फलंदाज बाद झाला प्रतीक माळी. 9 चेंडू खेळले. धावसंख्या बनवली 18. मैदानच्या मध्ये आत मिळतो नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर आतिश मडवी. 4थ्या क्रमांकावर आलेला हा एक नवीन फलंदाज बिपिन मात्र एक सफलता आपल्या टीमला मिळवून दिली. वाकरण बी या टीमसाठी 25 धावा धावपटल्यावर सज्ज होतो. यॉर्कर हा चेंडू होता. फक्त सन्मानपूर्वक खेळला फलंदाज आतिश मडवी. 1 धाव. एका धावसंख्येने आतिश यांना आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवलं 2-26 या धावसंख्येवर. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहताय. साई आणि परी मच्छिंद्रदादा पाटील यांचे 2 अनमोल रत्न. आपल्या आयुष्यामधील आपल्या मुलांचं महत्व हे खूप मोठं असतं आणि त्यांच्या नावानं आज टीम अनेक वेळा पुरस्कार ते करत असेल मच्छिंद्रदादा पाटील. त्याप्रमाणे अनेक स्पर्धा त्यांच्या नावाने होत असतात. 26 धावा धावपटल्यावर जोरदार अपील यावेळी पाहायला मिळालं. क्वालिफायर पंच विशी कोळी सरांना त्या अपील नाकारला आणि लेग बाईचा इशारा दिला. 1 धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 2-27 वर. उमरोळी आणि वाकरण बी. प्रियांश मोक्ष 11 उमरोळी आणि जगदंबा वाकरण अशा 2 संघादरम्यान हा पहिला सामना यावेळी पाहायला मिळतो.
हा चेंडू योग उलटाच होता, फक्त ग्रांड चेंडूला केला. एक धाव या चेंडूवर मिळाली. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 2-28 वर. 2-28 अशी धावसंख्या. बिपिन हा गोलंदाज गोंधळी करत असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकतो, धावा खर्च करतोय, 4 आणि 1 सफलता आपल्या टीमला मिळवून देतोय बिपिन हा गोलंदाज. या षटकांमध्ये शेवटचा एक चेंडू. हा चेंडू मोठा फटका या लॉंग ऑफ द डोक्यावरनं. आणखी एक आसमानी सूट आणि षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज सचिन मडच्या बॅटमधनं डीजे. खेळतो 12 धावसंख्येवर. सांघिक धावसंख्या धावपटलावर 2-34 येतो नवीन गोलंदाज. मानस भोईर 34 षटक घेऊन. मानस हा पहिला चेंडू फलंदाज खेळला, गॅप शोधू शकला नाही. एक धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येवर संघ पोहोचते 35 वर. 35 धावा धावपटल्यावर 2 फलंदाज बाद. पुन्हा सज्ज होतो गोलंदाज मानस भोईर. सन्माननीय अमर पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन होतं. मोस्ट वेलकम साहेब. आयोजकांच्या वतीने प्रथमतः तुमचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणाने शब्द सोडण्यानं स्वागत करतो. 35 धावा धावपटल्यावर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड मध्ये हा चेंडू गेला. एक धाव संख्या पूर्ण. थोडासा थ्रो खराब आला. याचा फायदा उडवायचा प्रयत्न केला. कदाचित संधी होती धावचीची, ती संधी दवडली. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 2-37 धावसंख्या. 2-37 शांत आणि अतिशय सावध असं खेळ मैदानाच्या आतमध्ये उमरोळी या टीमचा, ज्या टीमला नाणेफेक जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली होती या सामन्यामध्ये सज्ज होते पुन्हा गोलंदाज मानस भोईर. मानस भोईरचा हा चेंडू स्टेट ड्राईव्हच्या डोक्यावरनं केलेला. आणखी एक दर्जेदार सचिन मडवीच्या बॅटमधून निघाला उत्तुंग असा षटकार. डीजे म्हणतो 20. सांघिक धावसंख्या धावपटल्यावर 2 बाद 43 सज्ज होतो मानस भोईर. आधी शपथ झाले. आणखी एक दर्जेदार संघाचं संघटन कसं असावं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सुनील मडवी दाखवतोय. डीजे MIDCत बोलबाला झाला साजी चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. थँक्यू. MIDC मध्ये नव्हे तर संपूर्ण रायगडमध्ये या स्पर्धेचा बोलबाला राहिलाय. गेले कित्येक वर्ष आपण या मैदानात स्पर्धा पाहत असता. अतिशय उत्तम मच्छिंद्रदादा पाटील एक उत्तम साई भक्त म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं, एक उत्तम सामाजिक कार्यकर्ता. या गावामध्ये ज्या ज्या वेळी अनेक समस्या असतात त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी
अथक परिश्रम आणि अथक मेहनत त्यांची आपण नेहमी पाहिली. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहत असतो असे सन्मानी मच्छिंद्र दादा पाटील साहेब यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहताय. 4 षटकं संपली. धावपटलावर धावसंख्या 2:49. एक चेंडू अजूनही बाकी आहे. या ओव्हर मधला 49 धावा धावपटलावर. संगणक सचिन मडबी खेळत असताना 9 चेंडू आतापर्यंत केला. 26 धावसंख्या धावपटकावर त्याने आपल्या वैयक्तिक उभारल्यात. संघाचा संगणक कसा असावं हे मैदानाच्या आतमध्ये खेळताना तो दाखवतोय. कारण संगणकाची भूमिका ही अतिशय महत्वाची असते. संघाचा नेतृत्व त्याच्या खांद्यावर सोपवलं आणि ते नेतृत्व गुण ज्यावेळी एखाद्याकडे असतात त्यावेळी ते कौशल्य त्याला दिलं जातं. ते कौशल्य मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज सचिन मडबी दाखवतोय. धावसंख्या धावपटल्यावर 49. फलंदाज बाद झाले 2. सज्ज होते पुण्यात गोलंदाज मानस भोईर. आतापर्यंत थोडीशी महागडी अशी गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत, 15 धावा त्यानं आपल्या या 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. तो मानस भोईर रॅट एंड ओव्हर द विकेटने मारा करतो. पंच आहेत प्रशांतजी पाटील. या भूमीतील हे पंच. सज्ज होते मानस भोईर. शपथ झाला पुन्हा एकदा. फलंदाज यावेळी मात्र थोडीशी लाईन, थोडीशी दिशा भरकटली आणि पंचांचा इशारा स्वेर झाला. या स्वेरनं उमरोड टीमचा अर्धशतक साजरं होत आहे. धावपटल्यावर 2:50. अतिशय चांगली सुरुवात यावेळी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये उमरोडी या टीमची. हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर डुकण्याचा प्रयत्न केले मात्र यावेळी हा फटका फसला. जो सापळा रचला होता मानस भोईरनं त्या सापळ्यामध्ये संगणक सचिन मडबी अडकला आणि आणखी एक फलंदाज बाद झाला. उमरोड टीमचा आणखी एक सफलता मिळाली वाकलन बी या टीमला. या मॅच मधला पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक पहिल्या पूर्वार्धामधील उद्घाटन सोहळ्याचा आपण काही प्रसंग पाहताय. अतिशय चांगल्या प्रकारे उद्घाटन सोहळा संपन्न झालं. गणेशाचं पूजन झालं, राष्ट्रीय गीत झालं आणि अतिशय चांगलं दर्जेदार उद्घाटन सोहळा. यावेळी प्रमुख मान्यवर ज्या मान्यवरांना आमंत्रण गेलं त्या मान्यवरांना या स्पर्धेला आमंत्रणाचा स्वीकार केला आणि या स्पर्धेला शुभ संकेत अनेक मान्यवरांनी दिलं. या सर्वांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं साई चषक ट्रॉफी 2024च्या पर्वामध्ये आगमन झालं होतं. नवीन येतं गोलंदाज डीके आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक. यावेळी शपथ झाला, जोरदार अपील झालं होतं LBWचं. क्वालिफाईड पंच निशी कोळी मॅन फ्रॉम गव्हाण यानं हा अपील फेटाळलं. चेंडू केला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती मात्र 3:50. पहिला चेंडू डीकेचा अतिशय सुरेख होता. टप्पा पाड्यात थोडासा खाली राहिला. पाहायला चेंडू आढळला होता. अपीलही झालं होतं मात्र थोडस लाईन त्या वेगळ्या दिशेने यावेळी मात्र आडव्या केला. एक अतिशय काबू कॉर्नर डोक्यावरनं एक अतिशय प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर केलाय. चेंडू करतोय हवाई सफर मिळतील. सहा धावसंख्येनं संघ पोहोचतो 56 वर. अतिशय बॅट मधून निघाला. एक अतिशय पॅडल स्वीप प्रकारे हा फटका होता. 56 धावा धावपटलावर. हा पुन्हा एकदा फुलटास चेंडू फायनल क्षेत्रामध्ये मारला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो मात्र प्रयत्न अतिशय चांगलं केलं. पाहायने हा चेंडू अडवला. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावा आपल्या टीमसाठी नक्की अडवल्या क्षेत्ररक्षकानं. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 3:58. आता पहिल्या सत्रामधील शेवटचे 3 चेंडू असतील. पहिल्या पूर्वार्ध आणि पहिला पूर्वार्ध समाप्त होण्या अगोदर 3 चेंडू अजूनही बाकी असतील. 58 धावा धावपटावर उमरोडे टीमच्या. चांगली सुरुवात, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार
यावेळी पाहायला मिळाले. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आणखी एक दर्जेदार एक अविस्मरणीय असा षटकार डीजे. ज्या ज्या वेळी मुखामध्ये नाव येतं 100 हत्तींचं बळ आपल्यामध्ये संचारत असतं. 64व्या धावपटलावर काही क्षणामध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर एक आणखी घोषणा आम्ही करू. तत्पूर्वी 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या पूर्वार्धामधील. धावपटलावर धावसंख्या 3/64. सज्ज होतोय डीकेचा हा पुन्हा एकदा हा चेंडू लाईन भरकडली. क्वालिफाईड पंच निशिकोळ सरांचा स्वेअरचा इशारा. एक धाव एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 3/65 या धावसंख्येवर. 65 धावा धावपटलावर. फलंदाज बाद झाले 3. आपला मारा बदललाय गोलंदाज डीकेनं. शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट आर्म पोल सक्सेसफुल पाहायला मिळाला. फलंदाज अतिश मर्जा बॅट मध्ये आणखी एक या षटकामधला दर्जेदार षटकार डीजे. एक सूचना असेल, जी तार आहे जी वायर आहे त्या वायरला चेंडू अडकला आणि त्या चेंडू षटकार गेला तर षटकार असेल, झेल घेतला तर झेल असेल याची सर्व टीमनी नोंद घ्यायची आहे. 6 धावसंख्या संघ पोहोचतो 71 वर. या पूर्वार्धामधला हा शेवटचा चेंडू फक्त ग्लान्स केलाय, झेल उडाला आणि मात्र अतिशय चांगल्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडलाय वाकलन टीम बी टीमच्या या क्षेत्ररक्षकानं. अशा अर्थाने पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर उमरोड संघ पोहोचतोय प्रियांश मोक्ष 11 उमरोड संघ 4/71. 72 धावांचं लक्ष समोर असेल वाकलन बी संघासमोर. त्या आव्हान कशा रीतीनं पार करणार तत्पूर्वी एक सूचना आपल्या समोर करतोय. या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ कुपन असेल. लकी ड्रॉ कुपनसाठी 200 रुपये फी असेल आणि जो या लकी ड्रॉचा मानकरी असेल त्याला एक बाईक आकर्षक अशी टू व्हीलर बाईक दिली जाईल. तर या संधीचा फायदा आपण सर्व प्रेक्षकांना घ्यायचा आहे आणि आपण संपर्क साधू शकता. कॉन्टॅक्ट नंबर असेल 88 28 05 41 96 88 28 05 41 96 88 28 05 4196. गणेश जाधव लाल जॅकेट मध्ये आपले आयोजक फिरतायत अर्थात गणेश जाधव सर आहेत. जरी कुणाला लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचा असेल 200 रुपये फी असेल गणेश जाधव यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि समोर एक फाईन लेकच्या रिझन मध्ये एक शेंगाचं दुकान आहे तिथे सुद्धा हे कुपन भेटतील आपल्यासाठी. तर आपण सर्व प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी आहे, या संधीचा लाभ आपण जरूर घ्या. फक्त 200 रुपये भरायचा आहे. आपण जर नशीबवान असाल तर आपल्याला ही बाईक मिळू शकतोय. नेक्स्ट सामना असेल या रजनीमधला आजच्या रजनीमधला धुंद्रे विपक्ष मोह या दोन्ही संघाने यायचं आहे. धुंद्रे आणि मोह असा या रजनीमधला पहिल्या फेरीमधला दुसरा सामना असेल. तर दोन्ही संघाला विनंतीचा पहिला पुकार. नाणेफेक करण्यासाठी आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करायची आहे. 72 धावांचं आव्हान वाकलन बी या संघासमोर. आणि वाकलनचं नाव ज्या ज्या वेळी आपल्या मुखामध्ये येत असतं खऱ्या अर्थानं रायगडच्या क्रिकेटच्या क्षितिजावर आज एक दादा संघ म्हणून ज्या संघाकडे आपण पाहत असतोय अनेक सारी मोठी मोठी नावं या टीम मध्ये आहेत. त्याच गावातील हा संघ बी वाकलन बी. 72 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. सोमनाथ गायकर आणि गुरुदास गायकर
अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. 72 धावांचं लक्ष्य. नेक्स्ट सामना धुंद्रे आणि मोहो या दोन्ही संघाच्या संघटनाकडे मी विनंती करेन पुन्हा एकदा. विनंतीचा आणखी एक पुकार. एक षटक संपण्याच्या अगोदर आपणास यायला लागेल, अन्यथा आयोजक जो काही डिसिजन घेतील तो आपणास मान्य करावा लागेल. पुन्हा एकदा आणखी एक विनंती. धुंद्रे आणि मोहो या दोन संघाला 72 धावांचं लक्ष्य. सलामीचं षटक घेऊन आलाय गोलंदाज सर्वेश मडवी उमरवडी टीम कडनं. पहिला चेंडू सर्वेशचा अतिशय वेगवान, मात्र लाईन भरकडली. क्वालिफाईड पंच निशिकोडी सरांचा सुवेरचा इशारा. सुवर्ण खातं ओपन झालंय वाकलन बी या टीमचं. जगदंबा वाकलन टीमचं नावही खूप मोठं आहे, जगदंबा. पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाज सर्वेशचा हा पुढचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एक तंत्र शुद्ध असता फटका खेळला. फलंदाज गुरुदास सोमनाथ गायकर हा खेळाडू. 3 धावा या चेंडूवर. रनिंग बिटवीन विकेट अतिशय सुंदर, मात्र चौथीचा प्रयत्न करतो यावेळी. चौथी धाव सुद्धा पूर्ण. 5वीचा ही प्रयत्न होता मात्र नकार दिलाय. 4 धावा यावेळी. थर्ड अंपायर रिव्ह्यू असेल. डायरेक्ट हिट कदाचित झाले असं वाटतंय. या चेंडूवर नक्की काय असेल याचा निर्णय तिसरे पंच आमचे. डिसिजन पेंडिंग. डायरेक्ट हिट यावेळी झालं होतं. फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही पोहोचला याचा निर्वाळा आपल्या समोर. तिसरे पंच मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर सिव हे कळवतील काही क्षणामध्ये. अतिशय क्रिटिकल असा हा डिसिजन आपल्या समोर पेंडिंग आहे. पाहायचा आहे पंचांचा इशारा काही क्षणामध्ये येईल आपल्या समोर. आणि फलंदाज बाद, आउट. या चेंडू धावा किती झाल्यात पंच? 3 धावा झाल्यात आणि चौथीला 2 झाल्यात का पंच? धावा 2 ना, 3 ना. थँक्यू. 3 धावा या चेंडूवर आल्या. 34 रनसाठी फलंदाज बाद झालाय. अशा रीतीने धावसंख्या धावपट्ट्यावर 1 बाद 4. फलंदाज बाद झालाय गुरुदास गायकर. मैदानाच्या आतमध्ये येतो नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर निकेश पाटील. 3ऱ्या क्रमांकाचं फलंदाज आपण जर बघितलं तर नेहमी दर्जेदार असतात, आक्रमक असतात. कारण 3 नंबरची जागा हे नेहमी आक्रमक फलंदाज घेत असतात ज्यांच्याकडे खूप सारं कौशल्य असतं. कृपया सर्व टीमला विनंती, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांशी वाद कोणीही घालायचं नाहीये. सर्व टीमला एक सक्त ताकीद आमच्या आयोजकांच्या वतीनं. पंचांशी कुठल्याही प्रकारची वाद आपण घालायचं नाही ही सर्व टीमला आयोजकांच्या वतीनं सक्त ताकीद आम्ही देतोय. 4 धावसंख्या धावपट्ट्यावर झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निकेश पाटील. 72 धावांचं एक मोठं आव्हान आहे. क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान मोठं आणि छोटं नसतं. जो चांगला खेळ करेल तो मात्र सहजरित्या सामना जिंकू शकतोय. आजच्या रजनीमधला पहिला आपण सामना यावेळी एन्जॉय करतायत. या स्पर्धेत 52ला ही इनिंग चालू झालेली आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे, अन्यथा जे नियम असेल ते आपल्याला फॉलो करावे लागतील या स्पर्धेमधील. गोंद सज्ज होते पुन्हा तर सर्वेश मडवी. आतापर्यंत 1 चेंडू फेकलाय. धावसंख्या खर्च केलाय 4 आणि एक सांघिक सफलता आपल्या टीमला मिळवून दिली. सर्वेशचा हा चेंडू कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित यावेळी धावची संधी होती पण यावेळी एक सावधगिरी पाडली. फलंदाज सोमनाथ गायकर नकार दिला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ती मात्र 1 बाद 4 म्हणजे सोबत जोडले गेलेत अभिषेक पाटील गुणलेखक स्कोरर वाजेगावचे. 4 धावेनंतर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला आणि फटका परसला. ज्या सापला होता, ज्या जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये आपण अडकला निकेश पाटील. आणखी एक सफलता मिळाली उमरवडी टीमला. आणखी एक हादरा मिळालाय
वाकलन बी टीमला डीजे. मैदानाच्या आतमध्ये येतोय चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज सोमनाथ गायकर बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये तो चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज डीके. डीके येतोय. बॅटची एज लागली लेग गलीमध्ये. हा चेंडू गेला निर्धाव. ज्या चेंडू कुठल्या प्रकारे धाव येत नाही तो चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती मात्र 2-4. थोडीशी खराब अवस्था पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये वाकलन बी या टीमची. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळी गॅप शोधलाय. स्टेट डेवच्या डोक्यावरनं खेळलाय. 1 बाउन्स चौकार डीजे. वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला. रोहिदास शेठ पाटीलचा विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचं. मच्छिंद्र पाटील ज्यांच्या अनेक शिलेदार ज्या शिलेदारांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा सहजरित्या सफल होत असतं. 8 धावेनंतर पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळला. आणखी एक दर्जेदार 1 बाउन्स चौकार. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा होत्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय डीके आणि मात्र लगातार 2 चेंडू 2 चौकार. पहिले षटक संपलं. P1चं धावसंख्या धावपटलावर 2-12 डीजे. महेश पाटीलचा ओम साई डीजे वाजतय साई चषकाला. वाजतय भारी स्पर्धेला. वाजतय भारी स्पर्धेला. हे परी 11 आयोजन करतंय क्रिकेट स्पर्धेचा. स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. थँक्यू. अतिशय दर्जेदार आयोजन आपण पाहताय. मच्छिंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून 6 मिनिटं पहिल्या षटकामध्ये संपलेत. उमरोळी टीमनं लक्ष द्यायचं. 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त झाली नाही तर मात्र 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायला लागेल. ही स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध म्हणून ओळखली जातं. आम्ही नेहमी पाहत असतोय. आम्ही समालोचन या स्पर्धेमध्ये करत असतोय. मच्छिंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून एक षटक संपलं. 12 धावसंख्या धावपटल्यावर 72 धावांचं आव्हान आहे. आता समीकरण राहिलंय येणारे 24 चेंडू असतील आणि 60 धावा. प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी तर राखावी लागेल. वाकलन बी या टीमसाठी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. खऱ्या अर्थानं उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी. राजेंद्र दादा म्हात्रे, मॅन फ्रॉम खोटारी, कृष्णा म्हात्रे साहेब, मॅन फ्रॉम सिद्धी करवळे यांची संकल्पना ही आपण पाहताय. फॉर्च्यून इव्हेंट सज्ज होतोय. नवीन गोलंदाज येतोय सचिन मडवी संघाचा संगनायक. नवीन गोलंदाज यावेळी रिव्हर्स स्विचिटचा फटका खेळलाय फलंदाज निकेश. एकच धाव या चेंडूवर. एका धावसंख्येने निकेश आपल्या खातं खोलतोय आणि संघाला पोहोचवतोय 2-13 या धावसंख्येवर. 13 हा आकडा आपण कधी कधी क्रिकेटमध्ये अशुभ मानत असतोय. मात्र आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हा आकडा अनेकांना शुभही होताना पाहिलाय. मात्र हा आकडा कुठल्या टीमला शुभ आणि कुठल्या टीमला अशुभ होईल ते येणाऱ्या काळामध्ये पाहूया. व्हेरिएशन या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. कमी गतीचा हा चेंडू आपल्या जीवनामधला खऱ्या अर्थानं हा एक नियम आहे. निसर्गाचा नियम आहे. बदल ज्या वेळी आपण करत असता यश आपल्याला त्यावेळी मिळत असतं. यावेळी सचिन मडवी या गोलंदाजाने यामध्ये व्हेरिएशन केलं. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर 2-13. 2-13. सचिन मडवी राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. पंचांना पास करून गोलंदाजी करतोय डीके साठी. पुन्हा एकदा हा चेंडू अतिशय कमी गतीचा. अगोदरच बॅट फिरली. चेंडू खूप उशीर आला आणि मात्र डीके या चेंडूवर अपयशी झाला. चेंडू निर्धाव गेला.
धावसंख्या स्थगित धावफलकावर राहिली ती 2-13. सुंदर अशी गोलंदाजी संगणकाची. संगणक सचिन मडवी फलंदाजी करत असताना सुरेख फलंदाजी केली आणि आता मात्र गोलंदाजी येत असताना अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज सचिन मडवी. पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार हा चेंडू. लेग ब्रेक टप्पा पडला आणि बाहेर निघतो हा चेंडू. लगातार फलंदाज डिके खराब अशी फलंदाजी करतो, ज्या डिकेवर खूप साऱ्या आशा वाकलन बी टीमच्या आहेत. अनेक मैदान एका हाती या डिकेने आपल्या संघाला जिंकून दिल्यात. तो डिके मात्र यावेळी थोडीशी खराब अशी फलंदाजी करताना दिसतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपटल्यावर 2-13. 2-13 यावेळी सफल झाला होता डिके. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेऊ शकला ना, कदाचित तिथे यावेळी संधी असेल आणि मात्र रिव्ह्यू असेल. पंच प्रशांत पाटील मॅन फ्रॉम तोंडरे यांनी रिव्ह्यू घेतला. तर पंच मनोज पवार उत्तर सिव. आणि जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर आपल्याला पाहू शकाल या चेंडूवर नक्की काय झालंय आणि स्पर्धाही त्या स्क्रीनवर पाहायला मिळते. अतिशय चांगलं असं आयोजन. 13 धावसंख्या झाल्यात आणि मात्र हा चेंडू डायरेक्ट फेकलाय. संधी झाली निर्माण उमरोड टीमसाठी. या चेंडूवर काय असेल, फलंदाज बाद असेल अन्यथा नाबाद असेल, तिसरे पंच आमचे सांगतील. मनोज पवार. 13 धावसंख्या धावपटलावर. डिसिजन पेंडिंग. धुंद्र संघाचा संगणक हजर ₹1 मोह संघाच्या संगणकाला विनंती करते आपण त्वरित यायचा आहे. मोह संघ आणि फलंदाज बाद. आणखी एक सफलता यावेळी मिळतोय उमरोड टीमला. 13 हा आकडा यावेळी मात्र वाकडण बी टीमला अशुभ ठरलाय. आणखी एक सफलता. डीजे बर्थडे बॉय तो लाडका साई. स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने. स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने. स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने. हे साईचे शक्त आयोजन भारी कातई पाटील मैदानावरी. साईनाथ गायकर मैदानाच्या आतमध्ये ते 5व्या क्रमांकावर सामना करेल. आणखी फलंदाज निकेश. पुन्हा एकदा हा अतिशय कमी गतीचा चेंडू फेकला सचिन मडवी. क्रिकेटमध्ये सेन्सिबल क्रिकेट कसं असतं बघा. सचिन मडवीने वेगाऐवजी कमी गतीचे चेंडू फेकले आणि कमी गतीच्या चेंडूमध्ये वाकरण बी टीमचे खेळाडू थोडेसे अपयशी ठरले आणि मात्र वारंवार चेंडू गेले निर्धाव. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाकरण बी संघ पोहोचतोय 3-13. या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज सचिन मडवी. कौतुक करावं गेले गोलंदाजचं. 2 षटकं संपली. धावसंख्या धावपटल्यावर 13. आता समीकरण बदललं. येणारे असतील 18 चेंडू आणि 59 धावांचं एक अशक्य प्रयास आव्हान असेल या सामन्यामध्ये. क्रिकेटमध्ये मात्र कुठली गोष्ट अशक्य नसते, कारण कुठलाही स्कोर विजयाची खात्री देत नसतोय. धुंद्र संघाचा संघटक इथे हजर आहे. कृपया मोह संघाला विनंतीचा आणखी एक पुकार. आपण लवकरात लवकर यांची कृपा करायची, अन्यथा पॅनल्टीला आपण सामोरं जायचं आहे. मोह संघाला विनंती करण सूचनांचं पालन आपण करायचं आहे. लवकर लवकर आयोजकांची आपणास विनंती आपण या. धावसंख्या 13. येणारे 18 चेंडू आणि 59 धावांची गरज या सामन्यामध्ये. नवीन येतो गोलंदाज निशांत मडवी. निशांत मडवी येतो उमरोली या टीमकडनं. प्रियांश मोक्ष 11 उमरोली या टीमचा गोलंदाज निशांत मडवी. समोर असणारा फलंदाज साईनाथ साठी हा चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मध्ये थोडस तुतुमय झालं. 2 धावा साईनाथ साठी आल्या. साईनाथनं 2 धाबेनं आपलं खातं कोरडे आणि संघाला पोहोचवलं. 3-15. 3-15 अशी थोडीशी शांत आणि सावध असा पवित्रा वाकरण बी या टीमने घेतला. 15 धावा धावपटल्यावर झाल्यात. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा निशांत मडवी. निशांत मडवीचा हा चेंडू सिबी चिटचा फटका. रिबास अटेंड केला यावेळी. आणखी एक दर्जेदार
फटका पाहायला मिळाला. चौकार डीजे. सो 19 वर निशांच्या बॅट मधनं हा एक चौकार आलाय. अशीच फटकेबाजी राहिली तर सामना हा जवळ येऊ शकतोय. ही फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये वाकलन बी या टीमला करावी लागेल. पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. यामध्ये आलं अपयश. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ते मात्र 3/19 वर. कौतुक करावं लागेल उमरोली या टीमचं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज लागली आणि मात्र यष्टिरक्षकाने चूक केली नाही. आणखी एक सफलता मिळाली उमरोली टीमला. आणखी एक आदरा मिळाला वाकलन बी या टीमला. 19 धावसंख्येवर चौथा आदरा डीजे. आयोजन कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान. कार्याला त्याच्या हाय सलाम, कौतुक केलंय हो साऱ्यानं, कौतुक केलंय हो साऱ्यानं, कौतुक केलंय हो साऱ्यानं. MIDCत बोलबाला झाला साई चषकात. 19 धावसंख्या फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन आला फलंदाज 6व्या क्रमांकावर बाळाराम. मात्र बाळारामला आक्रमक पवित्रा या सामन्यामध्ये घ्यायला लागेल. हा सामना जिंकायचा असेल. यावेळी मात्र तसं काय होऊ शकलं. आणखी एक बॅक टू बॅक, आणखी एक सफलता यावेळी पाहायला मिळाली गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय धारदार अशी गोलंदाजी. आणखी एक सफलता मिळाली उमरोली टीमला. आणखी एक हादरा वाकलन बी या टीमला डीजे. MIDCत बोलबाला झाला साई चषकाचा. हे जिंकून नेणार चमक ट्रॉफी निर्धार साऱ्यांचा. मच्छिंद्र पाटील दादान आयोजन केलंय. पॉझिटिव्ह विचारानं फलंदाजी करावी लागेल. कारण थोडेसे आपण जर बघितलं यावेळी थोडासा वाकलन बी टीम बॅकफुटवर जाताना दिसतोय. मात्र क्रिकेटमध्ये कधीही आत्मविश्वास गमावत नसतं. आत्मविश्वास या शब्दामध्ये खूप सारी ताकद असतोय. तो शब्द यावेळी वाकलन बी या टीमला मैदानाच्या आतमध्ये हा सामना खेळताना करावा लागेल. यावेळी प्रयत्न करतो नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय विकी जाधव. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लुक दिला. 1 धावसंख्या या चेंडूवर आली. 1 धावसंख्येवर 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाकलन बी संघ पोहोचतोय 4/20. आता मात्र येणारे 12 चेंडू असतील आणि 52 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल. एक अशक्यप्राय असं आव्हान आहे. तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे. पुन्हा संधी देऊया डीजेला. देवीदास शेठ पाटीलचा, वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला. रोहिदास शेठ पाटीलचा, विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला. टाइम अलर्ट. 4 मिनिटांमध्ये षटक फेकणं उमरोली टीमला गरजेचं असेल. 4 मिनिटांमध्ये षटक जर आपण फेकलात नाहीत तर अन्यथा 5व्या षटकामध्ये जे नियम आहे स्पर्धेमधले ते नियम लागू होतील. 12 चेंडू आणि 52 धावा हे लक्ष या समोर वाकलन बी या टीम समोर असेल. आणि 52 धावा जर या चेस केल्या तर एक दैदिप्यमान असं रेकॉर्ड होऊ शकते वाकलन टीमचं. पण ते रेकॉर्ड यावेळी उमरोली टीम करून देईल का? कारण उमरोली टीम सुद्धा एक ताकदवान संघ आहे. पनवेल तालुक्यातील वाकलन संघ जर बघितला आपण ठाणा विभागामधील भिवंडी विभागामधील हा संघ 12 चेंडू आणि 52 धावाचं समीकरण यावेळी मैदानाच्या आतमध्ये वाकलन बी टीमसाठी. अभिनेता गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये पहिलं आणि संघातर्फे 4थं करण मडवी. क्रिकेटमधलं हे नाव आज गावठाण टीमचा करण मडवी हे नाव खूप मोठं आहे. त्या नावामधला हा उमरोली टीमचा खेळाडू झेल होता. झेल धरतीला दान झालं. रनआउटची एक संधी होती. ती संधी सुद्धा या चेंडूवर मिस झाली. मध्ये एका चेंडूवर 2 जीवनदान फलंदाजाला मिळालं. 1 धाव मिळाली. 1 धावसंख्येने संघ पोहोचतो 4/21 वर. चार बाद 21 धावसंख्या धावपटलावर. करण मडवीचा हा चेंडू यावेळी स्टेट डावच्या डोक्यावरनं केलाय. निकेशच्या बॅटमध्ये निघालाय दर्जेदार ला जवाब षटकार डीजे. 27 धावा धावपटलावर या षटकारानं. करण मडवी थोडासा महागा ठरतोय.
सज्ज होते पुन्हा एकदा निकेश साठी हा चेंडू षटकाराला लाईन बदलली थोडीशी भरकटली लाईन थोडंसं दडपण आणि मात्र हा पंचांचा सुपरचा इशारा एक धाव मिळाली वाकलन बी टीमला एका धावसंख्येने वाकलन बी संघ पोहोचतोय 4-28 या धावसंख्येवर 4-28 करण मडवी हा गोलंदाज थोडीशी खराब अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा मोठा प्रयत्न फलंदाज निकेशने केला त्यामध्ये त्याला यश आलं नाही चेंडू निर्धाव केला धावसंख्या स्थगित धावफलकावर राहिली ती 4-28 आता मात्र आव्हान थोडस कठीण होताना दिसतो या सामन्यामध्ये पहिला सामना आजच्या रजनीमध्ये आपण पाहताय 28 धावानंतर हा चेंडू हेलिकॉप्टर रुख दिलाय लॉंग ऑफ चार्जर मध्ये चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाने चूक केल्याने चेंडू सहजरित्या पकडला एक धाव एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 4-29 वर करण मडवी आपला आता मारा बदलतोय राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय समोर असणारा फलंदाज विनय विकी जाधव हा खेळतोय धावपट्ट्यावर 29 धावा 72 धावांचं लक्ष होतं लक्षाचा पाठलाग करत असताना थोडीशी खराब अशी सुरुवात पाहायला मिळाली वाकलन या टीमची पुन्हा एकदा हा फटका खेळला आहे टॅपिंग क्रिकेट लॉंग ऑफ चार्जर मध्ये गेला एकच धाव एका धावसंख्येनं 30 धावा आणि मात्र टाइम संपलाय पाचव्या षटकामध्ये एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायला लागेल उमरोली या टीमला पंच अतिशय दक्ष आहेत पंचाचं काम अतिशय काटेकोरपणानं इथे होताना दिसतंय पाचव्या षटकामध्ये आपले एक खेळाडू आतमध्ये घ्यायचे पाचव्या षटकामध्ये नंतर घ्या नंतर 30 धावा धावपटलावर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज करण मडवी हा भीमर पंचांचा इशारा येतो भीमरचा या चेंडूवर एक धाव आणि पंचांचा इशारा हा चेंडू असेल पुरे हिट मुक्त चेंडू या चेंडूचा खरपूस समाचार वाकलन बी संघ घेणार का याचं कोड आपल्या समोर असेल 31 धावा धावपटलावर सज्ज होतो गोलंदाज करण मडवी करण मडवीचा हा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता या चेंडूला थँक्यू बाय बाय करतोय निकेश पाटील करण मडवीसाठी चेंडू येतील 6 धावा डीजे सोबत 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही खूप धावांची आवश्यकता जे जवळजवळ 35 धावांची आवश्यकता म्हणजे 6 षटकार या अंतिम सामन्यामध्ये मारावे लागतील येतो नवीन गोलंदाज प्रतीक माळी ज्यानं फलंदाजी सुरेख केली होती प्रतीकचा हा पहिला चेंडू यावेळी भिरकावून दिलाय चेंडू जातोय षटकार पंचांचा इशारतोय 6 धावा पहिला षटकार आलाय अजूनही 5 येतील का हा प्रश्न समीकरण बदलणार येणारे 5 चेंडू आणि 29 धावा हाच रेकॉर्ड दिगाडीच्या मैदानावर झाला होता आमच्या पनवेल तालुक्यामध्ये केलवण विपक्ष दिगाडी या सामन्यामध्ये तो विक्रम या सामन्यामध्ये होणार का मात्र यावेळी षटकार आल्यानंतर दडपण होतं प्रतीकसाठी ते दडपण त्याने जुगाडलं चेंडूवर फक्त एकच धाव आली आता समीकरण बदलले पंचांचा 22चा इशारा आला समीकरण आता राहिलंय 4 चेंडू आणि 28 धावा नशिबाची साथ या सामन्यामध्ये वाकलन टीमला राहिली तर सामन्याचं चित्र वेगळं होऊ शकतो अन्यथा या सामन्यावर निर्विवाद वर्चस्व उमरोली टीम मिळवू शकतोय येणारे 4 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय डावकराचा फलंदाज सामना करतोय आणखी एक उंच टोळा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणखी एक उत्तुंग असा षटकार डीजे
अभिमान आपणा सर्वांना आहे. रायगड किल्ला आपली शान. खऱ्या अर्थानं समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू असतील आणि 22 धावा या सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा हा चेंडू कमबॅक केलाय. गोलंदाज प्रतीक माळीने एक षटकार आला आणि षटकारानं थोडासा चेंडू वेगळा टाकलाय. निर्धाव चेंडू गेला. समीकरण आता राहिलंय 2 चेंडू आणि 22 धावा. थोडंसं अशक्य आता पाहायला मिळाला वाकरण बी टीम साठी. 2 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण. सफल झालाय. फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. या प्रयत्नामध्ये सुद्धा असफल झाला खेळाडू निकेश पाटील. चेंडू गेला निर्धाव. आता शेवटचा एक चेंडू असेल. 1 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण या सामन्याचं. हा चेंडू रिव्हर्स सडन केला आणि मात्र रिव्हर्सचा दर्जेदार षटकार निकेश बॅटमधनं. जरी संघ पराभूत झाला असला तरी मन जिंकली या फलंदाजानं. हार्दिक आभार वाकरण बी टीमचं. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आम्ही आपल्या आयोजकांच्या वतीनं आभार मानतोय. अनेक हार्दिक अभिनंदन. पहिला सामना जिंकलाय उमरोड टीमनं. नेक्स्ट सामना धुंद्रे विपक्ष मोह. दोन्ही संघाच्या संगणकांना अर्थात धुंद्रे संघाचा संगणक इथं हजर आहे. मोह संघाचा संगणक या सामन्याचा सामनावीर. नो डाऊट ज्यानं फलंदाजी करताना सुरेख फलंदाजी केली. ज्यानं वैयक्तिक 10 चेंडू 26 धावसंख्या नाबाद राहिला आणि गोलंदाजी करत असताना 6 चेंडू फेकले 1च धावसंख्या देऊन एक सफलता ज्या खेळाडूने मिळवली तो उमरोड संघाचा संघनायक सचिन मडवी. तर तो या सामन्याचा सामनावीर. कमान द स्टेज सचिन मडवी. नेक्स्ट सामना मोहो संघाचा संघनायकाला विनंतीचा पुकार करतो पुन्हा एकदा. स्पर्धा ही अतिशय शिस्तबद्ध आहे. धुंद्र संघ अतिशय वेळेवर या स्पर्धेला पोहोचलाय तरी मोहो संघाला आम्ही विनंती करतोय आपण यायचं. सचिन मडवी